आदिवासी महिला कायद्याची एकतर पायमल्ली झालेली आहे आणि अन्याय जो झालेला आहे याबद्दल लता कोडापे यांच्या या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे। या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, जो शाहू आहे आणि जे पोलीस कर्मचारी यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी न करता एकाच बाजूने एकाच तर्फे जो या ठिकाणी प्रकरण चालू केलेला आहे आणि त्यावर जो अन्याय या लताताईवर जो झालेला आहे, लताताईच्या अन्यायाच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत आणि यांना योग्य तो न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू। मुख्यतः म्हणजे जेव्हा एखाद्या महिलेचा PCR घेण्यात येतो तेव्हा PCR करत असताना महिला पोलिसांनी यांचा PCR करायला पाहिजे होता। त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुरुषांनी यांचा PCR घेतला। यांच्या प्रकरणाची पूर्णतः चौकशी न करता यांच्या पती सूर्यबांजी जो कोडापे आहे यांना प्रेशराईज करण्यात आलं, यांच्या देखत त्यांच्या पतीला मारण्यात आलं। कधीही त्यांनी अशा प्रकारची कृत्य न केली, त्यामुळे त्यांचं मन गहिवरून आलं आणि यांनी स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली। याचा उद्देश असाच आहे की या पीडिताला जो उद्देश आत्महत्या जो करायला लावलेली आहे त्या आत्महत्येच्या मागं तो शाहू आणि ते पोलीस कर्मचारी आहेत की ज्यांनी यांना जबरदस्तीनं त्यांच्यावर प्रेशराईज केलेलं आहे। या पोलीस कर्मचाऱ्यावर शाहूवर लवकरात लवकर योग्य ती प्रशासनानं कारवाई करण्यात यावी या पद्धतीने मी त्यांना या दिवणी देतो आहोत आणि मी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या अंतर्गत सांगतो, या मुद्द्या जोपर्यंत पूर्ण यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष आम्ही पूर्णपणे प्रशासनासह यांच्या पाठीशी राहू।